Let's see what does bronchopulmonary segments means. First of all, broncho. Broncho means air, passageway. आणि पल्मोनरी म्हणजे लंग्स. ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट. सेगमेंट म्हणजे फंक्शनल युनिट्स. ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट म्हणजे जे आपले लंग्सचा एअर पॅसेज आहे. एअर पॅसेज कुठून होते आपल्या लंग्समधून? लंग्समधला बाय ट्रॅकिया. ही ट्रॅकिया. ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट म्हणजे लंग्समधून जी हवा आपली बाहेर येते त्याचे जे फंक्शनल युनिट आहेत त्यालाच आपण ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट असं म्हणतो. लेट्स सी वन बाय वन. पहिल्यांदा राईट लंग, लेफ्ट लंग, दोन लंग्स असतात आपल्याला. ट्रॅकिया राईट लंग जो असतो तो 3 लोब्समध्ये डिवाईड झालेला असतो. हा एक लोब, हा एक लोब आणि हा एक लोब छोटा. सुपिरियर लोब म्हणजे सगळ्यात वर आहे म्हणून सुपिरियर, सेकंडवाला मिडल आणि सगळ्यात शेवटी इम्पिरियर. हे 3 लोब्स असतात राईट लंगमध्ये. आणि हे जे असते हे फिशर, हे जे सेपरेट करणारी लाईन असते त्याला फिशर म्हणतात. हे फिशर. फिशर मीन्स सेपरेट्स द टू और जेवढे सेपरेट्स द लोब्स ऑफ लंग्स. फिशर मीन्स सेपरेट द लोब्स, सेपरेट द लोब्स ऑफ लंग्स. आणि लेफ्ट लंगमध्ये फक्त 2च लोब्स असतात कारण इथं असते हार्ट. हे इथं हार्ट असल्यामुळे आपल्याला इकडे 2च लोब झालेले असतात. सुपिरियर म्हणजे सगळ्यात वरचा म्हणून सुपिरियर आणि शेवटचा इन्फिरियर. हे मिडल लोब नसते कारण इथं हार्ट आलेला आहे त्याच्यामुळे. फंक्शन्स किंवा आपण म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ BPS ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट. ॲनाटॉमिकल, फंक्शनल अँड सर्जिकल युनिट ऑफ द लंग्स. म्हणजे सगळे ॲनाटॉमी ह्याचे फंक्शन लंग्स आणि सर्जरी ते लंग्सचे होतात ते फक्त ह्या म्हणजे जे ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट आहे तिथंच होतात. नेक्स्ट सेकंड पॉईंट इज लार्जेस्ट सब युनिट ऑफ द लोब्स. म्हणजे लोब्सचे जे सब युनिट, आता हे लोब्स त्याच्यामधले अजून एक सब युनिट्स जे असतात म्हणजे हे ह्याच्यातला सब युनिट, हे ह्याच्यातलं आहे, त्याचे जे सब युनिट असतात ते लार्जेस्ट सब युनिट म्हणजे ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट्स. थर्ड पॉईंट लार्जेस्ट हे झालं. डिसीज सेगमेंट कॅन बी इझिली रिमूव्ह सर्जिकली विदाउट अफेक्टिंग द फंक्शन ऑफ अदर सेगमेंट. म्हणजे जर एका सेगमेंटमध्ये आता समजा ह्या सेगमेंटमध्ये जर त्याला काही हे झालं, इन्फेक्शन झालं किंवा काही झालं तर हे काढून टाकता येते आपल्याला. आणि हे दुसरीकडे कुठेही त्याचा हे पडत नाही प्रभाव, म्हणजे दुसरे कोणतेही खराब होत नाही. हे जर काढून टाकलं तर हे सेपरेटली असं काढून टाकता येते आपल्याला. ते पण आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. लेट्स सी. आता त्याचे सेगमेंट बघू आपण. आता राईट लंग झाला, हे लेफ्ट लंग. राईट लंगमध्ये अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर हे 3 सेगमेंट असतात अपर लोबमध्ये. आता हे फॉर एक्झाम्पल हे आपली ट्रॅकिया झाली, हे राईट लंग, हे लेफ्ट लंग. आता ह्याच्यामध्ये 3 आहेत ना आपले लोब्स, तर त्या 3 लोब्समध्ये सेगमेंट्स, त्या लोब्समधले सेगमेंट इकडं 10 आहेत आणि इकडं 10. तर आता पहिल्यांदा ह्याच्यामधले सेगमेंट बघायचं राईट लंगमधले, अपर लोबमधले. अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर हे 3 सेगमेंट्स हे राईट लंगमध्ये असतात. आता हे मिडलचं झालं. आता हे मिडलचं बघू. मिडलमध्ये लॅटरल आणि मीडियल हे 2 सेगमेंट असतात. आणि आता लोअर लोब, हे लोअर लोब, कारण राईट लंगमध्ये 3 लोब्स असतात म्हणजे 3 सेगमेंट्स. आता ह्याच्यामध्ये काय असते, 1 2 3 4 5 असते सेगमेंट्स. सुपिरियर हे पाठ करायची सोपी आहे. सुपिरियर एक लक्षात ठेवायचं, सुपिरियर. आता मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर. सुपिरियर एक लक्षात ठेवायचं, मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर असं हे जे सेगमेंट आहे त्याचे. हे झाले किती, 1 2 3 4 5, हे 5, हे 2 7 आणि हे 3 10, टोटल 10. आता असंच लेफ्ट लंगमध्ये, आता लेफ्ट लंगचं थोडं वेगळं आहे कारण लेफ्ट लंगमध्ये फक्त 2च सेगमेंट आहेत. हे एक लोब आणि हे एक लोब. तर पहिल्या वरच्या लोबमध्ये किती आहेत, 3. सेम टू सेम ह्याच्या हे इथले राईट लंगचे अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर. हे असं उलटं झालं, थोडं असं लिहायला पाहिजे. अपायकल, अँटेरियर, पोस्टेरियर हे झालं अपर डिव्हिजन. आणि त्याच्यामध्ये लोअर डिव्हिजन, हे अपर डिव्हिजन आहे, याच्यामध्ये डिव्हिजन झाले 2, अपर डिव्हिजन, लोअर डिव्हिजन. लोअर डिव्हिजन म्हणजे सुपिरियर लिंग्वल आणि इन्फिरियर लिंग्वल. हे लिंग्वल काय ते हर्ट असल्यामुळे तिथं ते शब्द वेगळा घेतले तिथं. आता असं लक्षात ठेवायचं, लेफ्ट लंगमध्ये आहे म्हणून लेफ्ट आणि लिंग्वल, यल आणि यल हे असं लक्षात ठेवायचं. हे झालं अपर डिव्हिजन. अपर डिव्हिजन हे अपर लोब आहे ना, अपर लोबमध्ये त्याचे 2 डिव्हिजन आहेत, अपर डिव्हिजन आणि लोअर डिव्हिजन. लोअर डिव्हिजनमध्ये लिंग्वल, सुपिरियर लिंग्वल आणि इन्फिरियर लिंग्वल. आणि अपर डिव्हिजनमध्ये अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर सेम असंच हे फर्स्ट राईट लोब सर्कल. आणि आता हे लोअर लोब, हे जे लोअर लोब आहे ते, ह्या लोअर लोबमध्ये हे सेम असंच. सुपिरियर एक लक्षात ठेवायचं, मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर असं. मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर आणि एक सुपिरियर. हे 5, हे 2 7 आणि हे 3 10 असे टोटल 10. हे झाले हे लोब्स. हे एका लोबमध्ये आहेत सगळे लंग्सच्या. आणि हे एका लोबमध्ये आहेत, हे 10 आणि हे 10 असे 2 सेगमेंट्स ईच लोबमध्ये आहेत. म्हणजे हे 3 वरच्या लोबमध्ये, हे दुसऱ्या मिडिल लोबमध्ये आणि हे 5 लोअर लोबमध्ये. आता लेफ्ट लंगमध्ये ह्या दोन्हीचा मिळून अपर डिव्हिजन आणि लोअर डिव्हिजनचा मिळून अपर लोब झाला आणि हे सेपरेटली लोअर लोब. अपायकल, पोस्टेरियर, मीडियल, अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर हे झाले वरचे म्हणजे अपर डिव्हिजनमधले. आणि हे सुपिरियर, इन्फिरियर, लिंग्वल. सुपिरियर हे लिंग्वल लक्षात ठेवायचं, हर्ट आल्यामुळे लिंग्वल आलं इथं, यल आणि यल, लेफ्ट आणि लिंग्वल असं. आणि हे लोअर डिव्हिजनमध्ये तर सेम, सुपिरियर, मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर, मीडियल, लॅटरल, अँटेरियर, पोस्टेरियर असं लक्षात ठेवायचं. आता डायग्राम बघू आपण. ही आहे सेगमेंट्सची डायग्राम. ही ट्रॅकियामधून हे राईट इकडे गेलेली राईट मेन ब्रॉन्क्युल असं लिहायचं आणि लेफ्ट ट्रॅकिया ब्रॉन्क्युल असं काहीतरी लिहायचं. आणि हे वरच्या ह्याच्यामध्ये गेलेत, हे
अपर डिव्हिजन आहे ना, हे अपर डिव्हिजनमध्ये 3 सेगमेंट्स. हे जे मी हे काढलं पण मी, हे एक सेगमेंट झाला, हे दुसरा सेगमेंट झाला आणि हा तिसरा सेगमेंट. ह्याला म्हणतात सेगमेंट. हे इकडं हवा देते त्या लंग्समध्ये, ह्या नळ्या असल्यासारखं आहे. हे तिकडे वरच्या लोबमध्ये, लेफ्ट लंगच्या वरच्या लोबमध्ये हे 3 सेगमेंट असतात. त्या सेगमेंटचं नाव काय? पहिल्या सेगमेंटचं इथलं बघून सांगायचं, अपायकल. हे दुसऱ्या नंबरचं पोस्टेरियर आणि तिसऱ्या नंबरचं अँटेरियर. हे 3. आता तसंच हे झालं. आता हे मीडियलमध्ये आलं आपण. हे 2 मिळून कोणचे आहेत? हे अपर लोब त्याकडे. बरं, हे लेफ्ट लंग आहे, याच्यामध्ये 2च लोब असतात पण डिव्हिजन 3 आहे. आता ह्याचे 4-5चं नाव काय? इथं बघा, इथं सुपिरियर इन्फिरियर, सुपिरियर इन्फिरियर. लेफ्ट लंग आहे म्हणून लिंग्वल, सुपिरियर लिंग्वल, इन्फिरियर लिंग्वल. आणि हे खाली हे लोअर लोबचे 5 तर मातीच असतील. हे 1 2 3 4 5 असे मिळून हे 5. आता एक लक्ष ठेवायचं, सुपिरियर, अँटेरियर, मेडियल. नाही, अँटेरियर झालं की पोस्टेरियर आणि लॅटरल, मेडियल. 1 2 3 4 5 असे 5. आता हे इकडे या. हे कोणचं लंग आहे? राईट लंग. राईट लंगमधले हे वरचे किती? 3. हे 3 अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर. अपायकल, पोस्टेरियर, अँटेरियर. मिडल लोबचे काय? लॅटरल, मिडियल. हे लॅटरल, मिडियल. आणि हे सुपिरियर. आणि हे लोअर लोबचे किती? 5. सुपिरियर कोणालाही काही म्हणलं तरी जमते 5 मध्ये. सुपिरियर, इन्फिरियर, सुपिरियर, लॅटरल, मिडियल, अँटेरियर, पोस्टेरियर असे मिळून 5. हे झाले ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट्स. स्क्रीनशॉट घ्या, अभ्यास करा.